भाषा शेतकरी मित्रांनो, नमस्कार भक्ते साहेब. नमस्कार सर. फुके सर नमस्कार. हा तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला यांचा परिचय करून देतो. हे आहेत श्री गोपाल सूर्यभान भक्ते. हे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. पारडसिंगा हे त्यांचं गाव आहे, काटोल तालुक्यामधलं, आणि जिल्हा नागपूर आहे. तर हा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचा, त्या कार्यक्रमातील एक पुरस्कृत शेतकरी आहेत ते. तर गोपाळ भाऊ, त्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो. धन्यवाद. तुम्ही आले इथपर्यंत. तर त्यांचं जे सिलेक्शन आहे, जी आमची कमिटी आहे, त्या कमिटीनं त्यांच्या संत्रामध्ये ते जे काम करतात त्या कामाची दखल घेतली. ते स्वतः संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. आणि यावर्षी परिस्थिती तशी विपरीत आहे. संत्रा फळाची गळ खूप आहे, परंतु यांच्या बागेमध्ये संत्रा फळाची अजिबात गळ नाही. तर ते कशा प्रकारे नियोजन करतात ते आपण थोडस समजून घेऊ. तर गोपाळ भाऊ, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही तुमच्या बागेचे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला दाखवले. संत्र्याची साईज चांगली आहे. ते तुमचे व्हिडिओ तुम्ही मला शेअर करा, मी मीडियावर टाकून देईन शेतकऱ्यांसाठी. तर तुम्ही असं काय करता की ज्यामुळे तुमच्या संत्र्याची गळ नाही आणि साईज चांगली आहे? तर सर्वप्रथम मी फुके सरांचे आभार मानतो आणि वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान यांचे सुद्धा आभार मानतो की मला इथे त्यांनी माझं जे शेतीतलं काम आहे, संत्रा उत्पादकाकरता काम आहे, ते पाहून मला इथे बोलावलं. त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार. आता माझा शेतीतला हा जो प्रयोग आहे, चुका आणि दुरुस्त करा, ट्रायल आणि एरर, हे मी 2015 पासून करत आलेलो आहे आणि अजून 10 वर्ष झालेले आहे. कृषी क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष शेती हाती घेतली, सर्वप्रथम मातीचं परीक्षण केलं आणि बघितलं की जो सेंद्रिय कर्ब आहे तो 0.2 वर आलेला होता. आणि माझ्या लक्षात आलं की आपण किती रासायनिक खत टाका, उत्पन्न वाढणार नाही जोपर्यंत सेंद्रिय कर्ब कमीत कमी 0.6च्या वर जाणार नाही. मग मी त्यावर हिरवळीचे खत घेणं चालू केले आणि तो 0.2 असलेला सेंद्रिय कर्ब हा 0.6 वर आला. आणि शेतीचा अभ्यास चालूच होता माझा. पुन्हा अभ्यास वाढवला, कारण आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा ते नोकरीच्या उद्देशाने असतं आणि जेव्हा शेती करतो तेव्हा आपल्या खिशातला पैसा लागतो. तो जेव्हा येत नाही तेव्हा जे दुःख होतं, शेतकऱ्याचं हे दुःख आहे, ते दुःख मला जाणवलं आणि मी चुकाचा अभ्यास करत गेलो. आणि माझं नेहमी एक म्हणणं असतं की आपण यशस्वी माणसाला काही विचारू नका, अपयशी माणसाला विचारा. तिथून खूप शिकायला मिळतं की अपयश का आलं आणि आपल्या का चुका होऊ नये. हेच माझं वाक्य गडकरी साहेबांना फार आवडलं आणि त्यांनी त्यांच्या सेमिनार मध्ये हे सांगितलं सुद्धा का मला हे आवडलंय. गोपाळ भाऊ, एक म्हण आहे, चुका आणि शिका. अगदी. कारण तुम्ही त्या चुकीचं जर अनालिसिस केलं किंवा चूक का झाली तर त्यातून तुम्हाला शिकायला मिळते. तर यातून तुमचं हे मार्गक्रमण झालेलं आहे. तर सेंद्रिय कर्ब तुम्ही जो कमी होता तो वाढवला, ही एक बाजू. नंतर पुढे आणखी काय केलं? त्यानंतर माझी जी बाग होती ती पारंपरिक पद्धतीने लावलेली होती. त्यावेळेस मी प्रत्यक्ष शेती करत नव्हतो, पण जेव्हा हाती घेतली तर ती पारंपरिक पद्धतीची बाग होती. आणि आजही 80% शेतकरी हे पारंपरिक आहे. बरोबर. त्यामुळे मी तो प्रयोग पारंपरिक शेतीवरच केला. तर एकतर पाण्याचा योग्य निचरा केला. पाणी जर जमा झालं तर त्याच्यामध्ये फायटोप्थेरा, विविध बुरशीजन्य रोग वाढतात, ते होऊ नये म्हणून पाण्याचा निचरा केला. त्यानंतर विंड बॅरियर, जे म्हणतो वारा प्रतिबंधक, पूर्व आणि पश्चिमेला हे आवश्यक आहे. तर वारा प्रतिबंधक म्हणून मी बांबू लावले.
आणि त्याचा असा फायदा झाला की उन्हाच्या ज्या झळा आहेत त्या झाडाला लागत नव्हत्या, थंडीच्या लागत नव्हत्या, ते रक्षण होत गेलं. आणि बांबूचा मला पैसा पण झाला. मी 1,00,000 रुपयाला नाल्याच्या काठावर लावलेला बांबू विकला. तर ते केलं. आणि व्हायचं काय की तणनाशक बरंच शेतकरी वापरतात आजही, आणि मी वापरायचो. लक्षात आलं की आपण तणनाशक वापरतो आणि 2-3 महिन्यांनी गळ होतं विशिष्ट वेळेस. मग जेव्हा त्याचा शास्त्रीय अभ्यास केला तर मला एक रिसर्च रिपोर्ट सापडला की तणनाशक वापरल्याने जमिनीमधलं जो मायक्रोफ्लोरा आहे, सजीव सृष्टी, ती नष्ट होते, जमीन नापीक होते. मी तणनाशक वापरणं बंद केलं. आज 4 वर्ष झाले. ग्रास कटरनी गवत कापतो आणि जागेवर पडून ते सडून जातं, त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो. दुसरं, उन्हाळ्यामध्ये मी तणस टाकतो, जे मल्चिंग करायला पाहिजे, तर तणस टाकलं जातं आणि ह्या तणसामुळे जमीन तापत नाही. दुसरा फायदा हे आहे की जे पावसाचं पाणी वेगानं खाली येतं आणि मातीचे थेंब घेऊन उडतं आणि खालचे फळं सडतात. कापसातही आपल्याकडे, पुसतकडे हा प्रॉब्लेम यवतमाळ जिल्ह्यातही आहे. तर तणसावर पाणी पडल्यामुळे ते माती घेऊन उडत नाही, बरोबर. त्यामुळे तो फंगस वाढत नाही. आणि या तणसामध्ये सिलिकॉन आहे, हे अगदी डिकम्पोज होऊन जातं, याचं चांगलं खत बनतं. तर हा एक प्रकार वापरतो. मग पुन्हा एक पाहिलं की खर्च जास्त होऊन राहिलेला आहे रासायनिक खताचा होतो, त्यानंतर कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचाही होतो. तर अलीकडे मग एक पंजाबराव कृषी विद्यापीठाचा प्रयोग झालेला आहे राजीव गांधी मिशन तर्फे, आणि त्याचे जे होते मार्गदर्शक डॉक्टर CD माई सर होते, आणि आमचे मित्र एक डॉक्टर राजेंद्र काटकर, सॉइल सायन्स. तर त्यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन तो प्रयोग राबवला आणि 3 वर्षामध्ये असे सुंदर रिझल्ट मिळाले की खताचा खर्च 50% आला. आणि हा पूर्ण ड्रीप मधून दिला जातो. आणि जे अलीकडे आपण खूप ऐकतोय AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, कृत्रिम बुद्धिमत्ता, तो वापर माझ्या शेतात केलेला आहे. तर 3 वर्ष झाले, 4थं वर्ष मी खालून खत दिलेलं नाही. जे काही खत आहे ते ठिबक सिंचन माध्यमाद्वारे दिलं जातं, त्यामुळे माझा मजुरीचाही खर्च वाचला आणि खताचाही खर्च वाचला. आणि जे आवश्यक आहे माती परीक्षण केल्यामुळे तितकंच त्यानुसार ते झाडाला दिल्या जातं. मग राहिलं कीटकनाशकावर खर्च कसा कमी करायचा, तर मी त्यासाठी चिकट सापळे, जे पिवळे आणि निळे येतात, त्यानंतर प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे, हे तिन्ही प्रकारचे सापळे वापरणं चालू केले. चिकट सापळ्यामध्ये जे आहे पिवळे आहे त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे याचे जे पतंग आहेत ते येऊन चिपकतात. पुढे त्याचं मिलन न झाल्यामुळे ती पिढी संख्या कमी होते. निळ्या सापळ्यामध्ये फुलकिडे, जे काळा ब्लॅक थ्रिप्स म्हणतो, काळा फुलकिडा, आणि नागळी याचे पतंग येऊन अटकतात. त्यानंतर जो लाईट ट्रॅप आहे तो सोलरवर आहे, रात्री लागतो आणि दिवसा बंद होतो. त्यात खाली पाणी भरलं असते, थोडं कीटकनाशक टाकतो, त्यातही प्रकाशाकडे पतंग येतात आणि त्यामध्ये खाली पडून मरतात. त्यानंतर कामगंध सापळे, तर याच्यामध्ये एक असा लूर आहे की नराला वाटतं इथे मादी आहे, आणि हा प्रॉब्लेम फळमाशीचा खूप आहे संत्र्यावर्गीय पिकावर. त्यात तो नर येऊन अडकतो, पुढे मॅटिंग होत नाही आणि त्याचा त्रास होत नाही. तिन्ही सापळे वापरल्यामुळे माझा तोही खर्च कमी झाला. आणि नंतर मग मी यावेळेस काय केलं की जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा, सुडोमोनास याचा वापर चालू केला. ड्रेंचिंग पण केलं, जमिनीमधून दिलं आणि फवारणी पण केली. आतापर्यंत मी फक्त 2 स्प्रे केले आणि 2दा ड्रेंचिंग केलं, आणि इतके सुंदर रिझल्ट आले की अजूनही माझ्याकडे गळ नाही. मी रासायनिक बुरशीनाशक वापरलेलं नाही, कारण स्वतः केलं तर खात्री होतं की आपण छातीठोकपणे सांगतोय. आणि हा सर्व काही जो प्रयोग आहे, जो काही माझं ज्ञान आहे, ती मी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, एक आपला विदर्भातला आणि महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहे काही, 1024 ही लिमिट आहे. पूर्ण ग्रुप अगदी फुल असतो, कारण त्यावर आम्ही संत्र्याशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. कोणी काही राजकीय हे ते टाकलं त्याला बाहेर करतो, कारण तो गरजू शेतकरी नाही. मध्य प्रदेशचा एक ग्रुप वेगळा चालवतो, NRCC, मला ते 1024 महाराष्ट्रातले आहे, ही लिमिट आहे, याच्यावर काही ते शेतकरी ऍड करता येत नाही. एक MP चा वेगळा चालवतो, आणि माझं YouTube चॅनल आहे गोपाल भक्ते ऑरेंज मास्टर म्हणून, त्यावर सुद्धा मी त्यातून माहिती देतो. आणि या सर्वाचा मी ICAR मॅनेज अधिकृत सर्टिफाईड फार्म ऍडवायझर म्हणून मी मान्यता प्राप्त आहे. मॅनेज ICAR. त्यानंतर नैसर्गिक शेती फार्मर मास्टर ट्रेनर पण आहे, ते मॅनेज अप्रूव्ड आहे. मागे 2 वर्षापूर्वी मी हालोलला जाऊन त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. माझे एक मित्र आहे सुनील कोंडे, कृषीभूषण आहे, ते आणि मी 2 जणांनी जाऊन आम्ही तिथे प्रशिक्षण घेतलं. आणि विविध याच्यात कृषी विक्रेते
त्यानंतर सखी, कृषी सखी यांना आम्ही ट्रेनिंग देत असतो किंवा कृषी विभागातर्फे जे ट्रेनिंग होते त्यातही जाऊन मी सर्व माहिती देत असतो की आपण आपलं उत्पन्न कमी खर्चामध्ये कसं वाढवता येईल आणि नैसर्गिक पद्धत कशी वापरता येईल. आणि एक मला आवर्जून एक सांगावं लागतं की दुःखाने शेतकरी आपला, कारण आपलं पण पाहावं लागेल की आपलं कुठं चुकतं, हा पूर्ण वेळ शेतकरी सर राहिलेला नाही. मी लहान होतो तेव्हा मला आठवतं किंवा मी डिग्री झाल्यावर 1 वर्ष शेती केली. माझी 7 वाजताची सकाळ ही शेतात व्हायची, अंधार पडल्यावर घरी यायचो. हे माझ्या वेळेस सर्वच करायचे. आज आपला शेतकरी 12 वाजता शेतात जातो. शेतकरी झाला. बांधावर तर शेतकरी 7 वाजता जात नाही, 12ला जातो आणि 3ला येतो. त्याला घरी काय चाललं काहीच माहित नाही. पण राजकारणात कोण्या नेत्याचं काय चुकलं, मोदीचं काय चुकलं हे सर्व माहित असतं. आणि मला वाटतं कोणताही व्यवसाय अभ्यास न करता जर केला तर तो फायद्यात राहणार नाही. त्यामुळं अभ्यासपूर्ण शेती ही आवश्यक आहे. माझाच एक अनुभव सांगतो की बरेच लोक झाडं तोडतात माकडाच्या पायी, हे आम्ही तोडले. शेवटी नैसर्गिक शेतीमध्ये मला सांगावं लागतं का तुम्ही निंब लावा, करंज लावा. त्यांचा प्रश्न होता की मग माकडे येतात आम्ही काय करावं. प्रश्न बरोबर आहे, त्याचा उपाय काढावा लागेल. मला आठवलं की आपल्या पूर्वजाचं ज्ञान आपल्या कामी येतं. तेव्हा ते काट्या बांधायचे. मी यावेळेस काट्या बांधल्या काटेरी आंब्याला, एकही माकड त्यावर चढलेलं नाही. आंबे तसेच होते, माकडाचा त्रास नाही, रानडुकराचा त्रास होता. तर यावेळेस सोलर लावलं, सोलर रानडुकर येत नाही आणि त्यावर काट्या झाडावर आहे तर माकडे येत नाही. तर असे छोटे छोटे प्रयोग आहेत जे पूर्वजांनी केलेले आहे. किंवा अलीकडे आपल्या भागात असेल पोपटाचा खूप त्रास आहे. पोपटासाठी काय करतात लोक फार त्रासून गेले. तर मला काल एक शेतकरी भेटला. मी तर 2-3 प्रकारचे प्रयोग केलेले आहे. एक ती हवेवर फिरणारी जे फॅन असतात तो लावला, त्याचा आवाज येतो. त्यानंतर जाळी टाकतात, जाळी मी टाकतो. पण काय होतं कधी कधी की त्यामध्ये पोपट अटकतात. मग ते दुःख वाटतं की लक्ष जर नाही केलं तर आपण सोडवू शकत नाही, मरून जाते, मरतात. काही लोकांनी काही भागामध्ये मी पाहिलं वरुड भागात, त्यांनी मक्याला कीटकनाशक लावून टाकलं, ते थवेची थवे मेले. म्हणजे वाईट वाटतं. पण काल मला एका शेतकऱ्यांनी अचानक भेट झाली, चर्चा झाली, तर त्याचा प्रयोग आवडला. त्यांनी 5 किलो मासे घेतले. मासे म्हणजे मासे कापल्यावर जे वेस्ट निघतं ते तो फेकतो. याने फक्त ते 100 रुपयात घेतलं त्याच्याकडून 5 किलो. त्यात 1 किलो काळा गुळ टाकला, पाणी वगैरे काहीच नाही, आणि त्याला पाणी सुटलं. त्यानंतर ते पिळून घेतलं पूर्ण. ते पिळल्यानंतर म्हणजे जवळपास 4-5 दिवस ठेवलं ते. आणि हे द्रावण जे तयार झालं हे 200 लिटर पाण्याला 200 मिली घेऊन फवारणी केली. तर जे फिश ऑइल विकत घेतो, एक प्रकारचं फिश ऑइलच बनलं. याच्या वासामुळं 1 महिन्यापर्यंत पोपट त्याच्या शेतात फिरकले नाही आणि रिझल्ट पण सुंदर आहे अगदी. तर असे जर काही प्रयोग शेतकरी अनुभवाने केले तर आपला बराचसा खर्च म्हणजे वाचेल आणि उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असं मला वाटतं सर. तर शेतकरी बंधूंनो, गोपाळ भाऊंनी जे त्यांचे अनुभव सांगितले कीड नियंत्रणाचे, म्हणजे स्टिकी ट्रॅप, नंतर पुन्हा लाईट ट्रॅप, नंतर त्यांनी बायोलॉजिकल जे काही आहे ते सगळं वापरलं. शेतीमध्ये मल्चिंगचा वापर केला, ऑर्गॅनिक कार्बन वाढवलं, नंतर जमिनीची तपासणी करून घेतली, त्याप्रमाणे ते खतं देतात. आणि अशा पद्धतीनं सगळं करून शेतीचा खर्च कमी केला त्यांनी. आणि ते शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देतात. आणि आता त्यांनी पोपटासाठी जे सांगितलं, फिश ऑइल घरच्या घरी कसं तयार करायचं, तर त्यांनी सांगितलेल्या युक्त्या ज्या आहेत त्या आपल्या कामाच्या आहेत. त्यांच्या प्रयोगापासून आपण सुद्धा काही बोध घ्यायला पाहिजे. तर गोपाल भाऊ, आता तुम्ही सांगा, तुमच्याकडे संत्रा किती आहे? माझ्याकडे संत्रा सर 10 एकर आहे. 10 एकर आहे. आणि आता तुमची साईज पाहून असं वाटते की तुम्हाला पैसे चांगले मिळत असतील. पैसे चांगले. या वर्षी तसाही आंब्या बहार कमी आहे, तर संत्र्याचे रेट चांगले आहे. फक्त व्यापारीकरण आपला शेतकरी शिकायला पाहिजे. आता त्याचं सरांनी विचारलं तर मी उदाहरण देतो. परवा मला एक मेसेज आला आणि उच्च अधिकारी आहे, म्हणजे जनरल मॅनेजर मेट्रोमध्ये आहे, त्यांचा मेसेज आला. 60,000 रुपये टन व्यापारी मागतो आणि 100 किलो सूट, म्हणजे 10%. मग व्यापारी सरळ सरळ आपल्याला 54,000 रुपये टन का मागू नये, कशाला सूट मागतो? म्हणजे डोक्यात भरलं भाव जास्त, मग मला सूट पाहिजे. त्यानंतर मी 31 डिसेंबरला तोडील, त्यानंतर छोटी साईजचा नेणार नाही चुरा. हा सर्व येऊन पडतो तो 40-42 ला. 40-42. मग आपण कॅल्क्युलेशन न केल्यामुळे पटकन हो म्हणतो. तर थोडं व्यापारीकरण, माल कुठे विकायचा हे जर आपण शिकलो
तर बराचसा फायदा आपल्याला चांगल्या तऱ्हेने होईल. आणि या वर्षी आंबेभार खूप कमी आहे. हम्म. आरामात 50, आता 60 मागतात, 50-60 हजार रुपये टन 50,000 60,000 आरामात राहील. तर शेतकऱ्यांसाठी हा संदेश आहे, संत्रा विकायची घाई करू नका, कारण भाव राहणार आहे. कारण अल निनोचा जो इफेक्ट आहे तो अगदीच. आपण बघतोय. मध्ये खूप गॅप गेला, नंतर जास्त पाऊस झाला, या सगळ्यामध्ये बऱ्याचशा भागातले संत्र गळून गेले. तर ज्यांच्याकडे संत्रा ज्यांनी टिकवला त्याचे 2 पैसे नक्की होणार. अगदी. तर गोपाळ भाऊ, तुम्ही ज्या युक्त्या सांगितल्या, तुम्ही जे तुमचे प्रयोग शेतामध्ये केले, ते अनुभव आमच्याशी शेअर केले, हा. तर यापुढेही आमच्या भागातील शेतकऱ्याशी तुम्ही कनेक्टेड राहा, आमच्या प्रतिष्ठानशी कनेक्टेड राहा. अगदीच. आणि वेळ पडली तर तुम्हाला आम्ही बोलावून घेऊ, शेतकऱ्यासाठी एखादी कार्यशाळा घ्या. चालेल. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आले, आमच्या शेतकऱ्याशी संवाद साधला, यासाठी मी प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी.